भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी जे आपल्यासोबत आहे. सर, जे नगरसेवक गोव्याला सहलीला गेले होते आणि प्रशिक्षणाला मुंबईत गेले होते, सगळे नगरसेवक नागपुरात कधी परत येणार आहेत? आज आणि उद्या रामभाऊ महाडगी इथे प्रशिक्षण वर्ग आहे. त्यानंतर 17ला माननीय मुख्यमंत्रीजी यांच्यासोबत भेट आहे आणि 17ला संध्याकाळी नागपूरला परत येणार. मुख्यमंत्री यांच्यासोबत कुठल्या अनुषंगाने भेट आहे? निवडणुकीच्या अनुषंगाने की काय चर्चा होणार? काय एकत्र सर्व नगरसेवक मुंबईला चालले आहे म्हणून मुख्यमंत्रीने सदिच्छा भेट म्हणून जेवायला घरी बोलावलं आहे. म्हणून नेहमीप्रमाणे आमची प्रत्येक वर्षी जेव्हा नवीन टीम निवडून येते तेव्हा आमचा जे कोणी मोठा नेता असतो त्याच्याकडे जेवण असतो आमचं. मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहे नगरसेवकांना की या निवडणुकीत? कारण की बरेच मुख्यमंत्री 16 तारखेला संध्याकाळी एक सत्र घेणार आहे. कारण त्यांच्या स्वतःच्या नागपूर महानगरपालिकेचा चांगला अनुभव आहे. ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची वागणूक कशी राहिली पाहिजे या दृष्टीने स्वतः सत्र घेणार आहे 16 तारखेला संध्याकाळी 7 वाजता कुठे रामभाऊ माडगीला. आणि इकडंच निवडणुकीचं कसं नियोजन असणार आहे? 17ला जेव्हा डिनरसाठी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नगरसेवकांना बोलवलं तेव्हा काय चर्चा अपेक्षित आहे? मुख्यमंत्री या विषयावर काही चर्चा करणार नाही. जे चर्चा होईल तेव्हा नागपूरला आल्यानंतरच माननीय पालकमंत्रीजी भेटतील आणि कशा प्रकारे मतदान करायचे ते पुन्हा सांगतील. काँग्रेसकडनं दावा केला जातोय की भाजपचे नगरसेवक फुटणार आहे, त्यांची मोबाईल सोबत घेऊन ठेवलेले आहे. आकडे आल्यानंतर स्वतः कळेल. आमचे नगरसेवकांचे मोबाईल तपासा, जे तिथे सहलीला आहे त्याची फोटो ते फेसबुकवर आणि आपलं व्हॉट्सअपवर टाकत आहे. त्याच्यातनंच लक्षात येते की मोबाईल कोणाकडे आहे. ही निवडणूक काँग्रेसनं हारती बाजू असूनही प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसबद्दल काही सांगणं योग्य नाही. ते कोणती गोष्टीला प्रतिष्ठा करतील याची काही खात्री नाही. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.